आहे एक मोठा स्कोर इथे मैदानावरती बनवला गेला आहे. त्या स्कोरचा पाठलाग करायचा, चेसिंग करायची आणि तुम्ही पहा खरं तर ज्यावेळेस मोठ्या धाव्यांचा पाठलाग करत असताना तुमची सुरुवात कशी होते ना याकडे मात्र फार याकडे आपण पाहतोय खरं तर फार गोष्टींचं उत्तर त्या सुरुवातीवरती अवलंबून असतं. तुम्ही पहा खरं तर सुरुवात चांगल्या पद्धतीने होणं इथे मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल. पुन्हा एकदा पहा डॉट बॉलची नोंद मैदानाच्या आतमध्ये सूरज गायकवाड. पहा या अगोदर तुम्ही पाहिलं थोडासा वेगावरती कंट्रोल त्याचा होता. हा चेंडू पूर्णपणे भरदा वेगाने केला. चांगल्या पद्धतीनं गोल्डन स्पॉटवरती हा चेंडू देखील पिचिंग होताना तुम्हाला पाहायला मिळाला. थोडासा नॅचरल स्विंग, थोडासा बाउन्स या चेंडूमध्ये होता आणि इथे तुम्ही पहा वेगवेगळे व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये. आपण ह्या विषयाबद्दल खरं तर चर्चा करतो. सिमेंट विकेटमध्ये तुमच्याकडे व्हेरिएशन किती आहे आणि ह्या सर्व गोष्टी खरं तर तुमच्या गोलंदाजीमध्ये असणं हे फार गरजेचं आहे. याचबरोबर डीप लॉंगॉनच्या डोक्यावर बॉल पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर गेलाय तोफेचा गोळा. फटका असा ध्वजार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. आले मला हुक्की, तुला देऊ का माझ्या गोलीगत पॅटर्नची बुक. संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. पहिलं षटक आपण मैदानावरती पाहिलं आणि पहिलं षटक इथे अगदी काही चेंडू गोलंदाजांच्या फेवरमध्ये तुम्ही पाहिले, पण काही बॉल्स इथे शेवटचे काही बॉलवरती मोठमोठे फटके आले आणि हे क्रिकेट आहे. अगदी ऊन सावलीच्या खेळाप्रमाणे रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ. काल देखील तुम्ही पाहिलं सुरुवातीला अगदी कडाक्याचं ऊन होतं, त्यानंतर थोडीशी पावसाच्या सरी मैदानावरती बरसल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाऊस थांबल्यानंतर आमदार चषकाची स्पर्धा जोमानं सुरू झाली आणि तुम्ही पाहताय पहिल्या षटकामध्ये देखील ते वातावरण मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 ताकदवान संघ, 2 विजयी संघ. कोण सुपर 8 मध्ये पोहोचणार? काल 2 संघ पोहोचलेत सुपर 8 मध्ये. काल जर आपण पाहिलं 2 संघ कॉलबॅकमध्ये पोहोचलेत. आज 4 नवीन संघ आहेत, त्यामध्ये 2 संघ सुपर 8ला तर 2 संघ आज कॉलबॅकमध्ये पोहोचणार आहेत. षटक क्रमांक 2. हो, याबरोबर पहा एक चांगला चेंडू मैदानावरती ह्या ठिकाणी आहे. बॅटवरती मिडल झाला नाही, कलेक्ट झाला नाही. त्या ठिकाणी 22च्या माध्यमातून एक सिंगल या ठिकाणी मात्र भेटणार आहे. धावफलक एका धावेने मात्र पुढे पोहोचतंय. कॅल्क्युलेशन जर आपण पाहिले शेवटचे 29 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 80 धावेंची गरज. 29 चेंडू आणि 80 अजूनही विजयासाठी बनवायच्यात. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय दोन्ही टीम्सकडनं. विशेषतः दोन्ही टीम्स तुम्ही पहा सकाळी एक विजय दोन्ही टीमनं साजरा केलाय, त्यामुळे ही मॅच जिंकत इथे मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्याचा प्रयत्न. हो मॅग्निफिसंट आउटस्टँडिंग क्वालिटी शॉट. बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. पहा ह्या स्ट्रोकमध्ये तुम्हाला ताकद पाहायला मिळाली, नजाकत पाहायला मिळाली आणि रिझल्ट आला तो आहे चौकार. 4 धावा मैदानावरती धावफलकाला इथे मात्र आकार देत आहेत. धावफलक पुढे पोहोचलंय. पुन्हा एकदा रिव्हर्स बॉल पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा एक टोलेजंग फटका. शरण नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणी षटकार. षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे पोहोचलाय. धावफलकावरती आपण पाहतोय, स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय 19 धावा. पुढे एकदा पहा हा बॉल हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न होता, पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न होता पहा आणि बॉल बॅटवरती मिडल झाला. एक सिंगल मिळाली आहे. खरं तर स्ट्राईक रोटेट होती. 20 धावा धावफलकावरती आला. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 26 बॉल शिल्लक आहेत आणि 26 चेंडूमध्ये 69 धावींची गरज. 26 चेंडू 69. आघाडीचे दोन्ही बॅटल मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही मात्र एक जमेची बाजू आहे. या दरम्यान पहा कव्हरमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न. सूरज चेंडूपर्यंत पोहोचेल. धावफलक एका धावेने पुढे पोहोचतोय.
आणि धावफलक पुढे एकदा पुढे गेले 21 धावा राहुल आणि दुसऱ्या बाजूला आपण पहा जॉन्टी. ह्या दोन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत, दोन्ही फलंदाजामध्ये क्षमता आहे, क्वालिटी आहे आणि पहा खरं तर नावाला साजेल अशी खेळी करावी लागेल. आज इथे संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल. गोलंदाज तयार. पुढे एकदा बस. व्हॉट अ शॉट, ब्रिलियंट, मॅग्निफिसंट, आउटस्टँडिंग बॉल पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. चरण षटकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. दिलात धापूक झुपूक धापूक झुपूक वाजत राहतंय ग. दिलात धापूक झुपूक धापूक झुपूक वाजत राहतंय. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. चोवीस बॉल शेवटचे बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 62 धाव्यांची गरज. राहुल जोंडवाल हे नाव पुन्हा एकदा क्रीडा रसिकांच्या गळ्यातील टाईट ठरलंय. सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच, पहिल्या मॅचमध्ये पहिलं अर्धशतक आणि पहा पुन्हा एकदा विजयाची पताका घेऊन संघासाठी लढतोय, झगडतोय, संघर्ष करतोय आणि पहा एक जबरदस्त इनिंग तुम्हाला राहुल जोंडवालच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहा जॉन यांना तुम्ही पाहताय 5 चेंडूंचा सामना केलाय, 2 धावा बनवल्यात. राहुल जोंडवाल यांना तुम्ही पाहिले 7 चेंडू खेळलेत, 24 बनवल्यात. 12 चेंडूमध्ये 27 धाव्यांची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळते. सलामीचे दोन्ही फलंदाज तुम्ही पहा खूप आक्रमक आहेत आणि ज्या पद्धतीनं राहुल जोंडवालला जॉन्टी साथ देतोय. खरं तर कमी षटकांच्या मॅचेसमध्ये ही भूमिका देखील मैदानावरती हा रोल प्ले करणं देखील मैदानाच्या आतमध्ये फार गरजेचं आहे. 24 बॉल शेवटची शिल्लक आहेत, 62 बनवायच्या. तर बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय बॉलर तयार असेल राहुल गिरी इथे मात्र बॉलिंग मार्कवरती तयार आहे. शेवटचे अजूनही 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये धावा देखील बनवायच्या आहेत. चोवीस चेंडू 62 धाब्यांची गत. राहुल गिरीच्या हातामध्ये बॉल. तर स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी आपण पाहतोय बॅट्समन इथे मात्र रेडी असेल. फुल टॉस बॉल मिड विकेट एरियामध्ये सूरज गायकवाड तिथे मात्र चेंडूला फील्ड करेल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. धावफलक मात्र या ठिकाणी पुढे पोहोचतंय. 23 बॉल शेवटचे शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 61 धाब्यांची गरज. 23 चेंडू 61 धावा. मॅच आपण पाहतोय खरं तर खूप रोमांचक परिस्थितीमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच इथे मात्र रंगतदार अवस्थेमध्ये असेल, कारण दोन्ही टीम्सला पराभव काय आहे ना हे माहिती नाहीये. दोन्ही टीम्स आपण पाहतोय खरं तर विजयाच्या रथामध्ये स्वार आहेत. दोन्ही टीम्स आज विजयाच्या इथे दोन्ही टीम्सनं खरं तर विजयाची गोडी चाकलेली आहे. त्यामुळं हा सामना जिंकत सुपर 8मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न हा दोन्ही टीम्सचा इथे तुम्हाला पाहायला मिळेल. राहुल गिरी तयार. ओव्हर फुल टॉस. पुढे एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रचंड मोठी तरी मॅग्निफिसंट आउटस्टँडिंग स्ट्रोक. बॉल पोहोचेल बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4. 4 रन. सीमारेषा बेधून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. राहुल जोंडवालच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे पुन्हा एकदा बॅटिंगची नजाकत, बॅटिंगची तंत्रशुद्धता तुम्हाला पाहायला मिळते. 8 चेंडू 28 बनवल्या. 350च्या स्ट्राईक रेटना इथे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना राहुल जोंडवालला तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथे बनणार आहे. दर्शक बॉल पोहोचतोय सीमारेषा पार. आउट ऑफ द पार्क.
आमदार चषकाचा दमदार पॉवरफुल चरण षटकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. दिलात झापूक थँक्यू. झुपूक वाजत राहत. राहुल जोनवालला तुम्ही पाहताय 9 चेंडू आणि 34 धावांची खेळी 377.78च्या स्ट्राईक रेटनं इथे मात्र बॅटिंग करताना तुम्हाला राहुल जोनवाल पाहतोय. आणि मला तरी वाटतं इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या आणि विजयाच्या मध्ये कोण उभा असेल ना तर तो फलंदाज आहे राहुल जोनवाल. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा राहुल गिरी मैदानाच्या आतमध्ये तर दुसऱ्या बाजूला राहुल जोनवाल इथे मात्र तयार. याबरोबर पहा पुन्हा एकदा मैदानावरती मात्र सूरज गायकवाड डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याच बरोबर पहिले विकेटचं पतन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या माध्यमातून बाद असेल. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात आहे. कोशिश प्रयत्न इथे शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला करावे लागतील. कारण इथे प्रत्येक जण विजयाचं स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रत्येक जण आज सुपर 8 मध्ये पोहोचण्याचं स्वप्न घेऊन मैदानापर्यंत पोहोचलाय. त्यासाठी तितका मोठा संघर्ष आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. राहुल गिरी तयार असेल. समोरच्या बाजूला राहुल जोनवाल महाराष्ट्र पोलीस. हो 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 हवाई फायर बॉल पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. बिग 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 हिट चरण षटकार. आता मी नसतो कोणाला बी. फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. आले मला हुक्की. तुला देऊ का माझ्या गोलीगत पॅटर्नची बुक्की. नाम तो सुना होगा राहुल जोनवाल. आज राहुलला तुम्ही पाहिले पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक. पुन्हा एकदा 11 चेंडू आणि 41 धावांची खेळी साकारणारा राहुल जोनवाल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. कॅल्क्युलेशन बदललंय बिघडलंय. शेवटचे 19 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. कोण जिंकणार. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे अजूनही 19 बॉल शिल्लक आहेत. 44 धावांची गरज जिंकण्यासाठी महाराष्ट्र पोलीस आहेत. आणि तुम्ही पाहताय ज्या पद्धतीनं इथे मात्र इडिंग साकारली आहे. आउटस्टँडिंग एफर्ट्स इथे मैदानाच्या आतमध्ये राहुल जोनवालच्या माध्यमातून इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. राहुल गिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर थोडासा महागडा ठरलाय. परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये थोडीशी बिघडली. 19 बॉल शिल्लक आहेत. 44 बनवायच्यात. बनवल्या जाणार की रोखल्या जाणार फार मोठा प्रश्नचिन्ह. बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या ठिकाणी मात्र चेक केला जाणार आहे. कारण आज तुम्ही पाहताय खरं तर टेनिस बॉल क्रिकेट एका वेगळ्या उंचीवरती जाताना तुम्हाला मात्र पाहायला मिळते. आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टेक्नॉलॉजी आली आणि आज टेनिस बॉल क्रिकेट गावापुरतं मर्यादित नाही, शहरापुरतं नाहीये, तालुक्यापुरतं नाहीये, देशापुरतं नाही तर जगभरामध्ये पोहोचणारं टेनिस बॉल क्रिकेट आज तुम्ही या ठिकाणी पाहिलंय. कामधंदे सोडून दिसती सारे पटांगणात. कामधंदे सोडून दिसती सारे पटांगणात. तहान भूक विसरून जाई जणू युद्ध चाले रणांगणात. उन्हा ताणाची पर्वा कोणाला केवळ विजयाची मनात आशा. उन्हा ताणाची पर्वा कोणाला केवळ विजयाची मनात आशा. विजयापर्यंत पोहोचवते पराजयाची निराशा. हजारोमधून पोहोचला लाखोमध्ये खेळ. हजारोमधून पोहोचला लाखोमध्ये खेळ. क्रिकेट म्हटलं की पाहत नाही कोण काळ आणि वेळ. गल्ली गल्लीतील खेळाडू आता चमकू लागले. गल्ली गल्लीतील खेळाडू आता चमकू लागले. कंबर कसून यूट्यूबवरती लाईव्ह झळकू लागले. यूट्यूबवरती लाईव्ह झळकू लागले. ही यूट्यूबची करामत आहे. आज गावातील शहरातील खेळाडू आज यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतो या ठिकाणी मात्र फार मोठ्या प्रमाणात प्रकाश झोतामध्ये येत आहेत. आणि आज
गावातील क्रिकेट हे मात्र पूर्ण महाराष्ट्रभर, देशभर, जगभर पोहोचताना तुम्हाला ह्या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहे. पहा 19 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि 19 चेंडू मध्ये अजूनही 44 धावेंची गरज. सेकंड वरती राहुल जोंडवाल. फुल ऑफ लेंथ यॉर्कर डिलिव्हरी, जमिनीला समांतर असा स्ट्रोक, डीप लॉंग ऑन मधनं फिल्डर मात्र चेंडूला फील्ड करेल. एक सिंगल मैदानात शॉटमध्ये येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानावरती कोणता असेल. स्कोअर कार्ड पुढे गेले. धाव फलकावरती आपण पाहतोय 46 धावा धाव फलकावरती आल्यात. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटका अजून इथे मात्र बाकी आहेत. 18 चेंडूमध्ये 46 बनवल्यात. तर ही मॅच जिंकण्यासाठी श्री साई छत्रपती लोणी ह्या संघासमोर अजूनही 18 चेंडू आणि 43 धावेंची गरज. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. ठीक आहे. 18 चेंडू आणि 43. कोण जिंकणार, कोण पोहोचणार दुसऱ्या दिवसामध्ये पहिल्यांदा सुपर 8ला. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय ओमकार. हातामध्ये बॉल दिला गेलेला आहे. अगदी 18 बॉल जे शेवटचे बाकी आहे. दोन्ही संघांचं भविष्य घडवणारे आणि दोन्ही टीम्सचं भविष्य घडवणारे हे 18 बॉल आहेत. 18 बॉल 43 धावा अजूनही विजयासाठी बडवायच्यात. राहुल जोंदवालच्या माध्यमातून आपण पाहिलं एक जबरदस्त इनिंग्स. इथे मात्र 12 चेंडूमध्ये 42 बनवल्यात. तर दुसऱ्या बाजूला शुभम शेळकेला आपण मैदानाच्या आतमध्ये ह्या ठिकाणी मात्र जे पाहतोय एक चांगल्या पद्धतीची इनिंग मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरू आहे. पुन्हा एकदा हलक्यातून मात्र पहा हा बॉल खेळला अगदी डीप लॉंग ऑफ मध्ये. हा बॉल सूरज गायकवाड. इथे चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आपण सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि याबरोबर पहा धावफलक पुढे पोहोचले. स्कोअरबोर्डमध्ये छोटासा बदलाव होताना मात्र तुम्हाला या ठिकाणी मात्र जो पाहायला मिळेल. शेवटचे 17 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 41 धावा ह्या विजयासाठी बनवायच्या. 17 चेंडू आणि 41 धावांची गरज.
लोवर फुल टॉस दिशा देण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र स्ट्रोक आपण पाहतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाही. धावफलकामध्ये आपण पाहतोय छोटासा बदलाव पुन्हा एकदा होणार आहे. स्कोर कार्डमध्ये एका धावेने मात्र वाढ होते. 49 धावा धावफलकामध्ये आहेत. ह्या 49 बनवत असताना एकट्या वैयक्तिक 45 धावा ह्या राहुल जोंडवालच्या आहेत. हे विसरून मात्र चालणार नाही. जबरदस्त इनिंग 16 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 40 बनवायच्यात. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय शुभम शेळके तयार असेल. राईट हँड बॅटल बॉलिंग मार्कवरती पहा पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय ओमकार तळे गोलंदाजी मार्कवरती आहेत. फुलॉत लेनचा बॉल यॉर्कर डिलेव्हरी आपण पाहतोय. बॅकफूट पॉइंट मध्ये हा बॉल पोहोचलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक मात्र दूरवरनं चेंडूपर्यंत पोहोचेल. एक सिंगल मैदानात मध्ये येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नसेल. एका धावेने पुन्हा एकदा धावफलकामध्ये वाढ होते आणि ह्या एका धावेबरोबर श्री साई छत्रपती लोणी संघासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. अर्धशतक 50 धावा इथे मात्र धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 50 धावा धावफलकावरती पूर्ण आहेत. शेवटचे 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 39 धाव्यांची गरज. 15 चेंडू 39 धावा. हो 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 डीप मिड विकेटच्या डोक्यावर आपण पाहतोय बॉल पोहोचतोय सीमारेषा पार. धावा मिळतील 6 आणि या ठिकाणी या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पूर्ण करणारा खेळाडू आणि त्याचं नाव आहे राहुल जोंडवाल. 15 चेंडू आणि 51 धावा. वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. दिलात धापूक झुपूक धापूक झुपूक वाजत राहतंय ग. राहुल जोंडवाल साठी एकदा जोरदार टाळ्या. 15 चेंडू आणि 51 धाव्यांची खेळी. जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता. जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता. हम वहां भी कदम रखते हैं जहां कोई रास्ता नहीं होता. राहुल जोंडवाल पुन्हा एकदा बॉल पोहोचतोय सीमारेषा पार. धावा मिळतील पुन्हा एकदा 6. लागोपाठचा दुसरा षटकार. चरण आता मी नसतो कोणाला बी. फटका असा धुवाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा. लागोपाठचे 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि ह्या ठिकाणी जर तिसरा षटकार आला तर संघाचे टीम ओनर सन्माननीय गणपत शेठ भोसले पाटील यांच्या वतीनं 1100 रुपयांचं पारितोषिक 2100 रुपयांचं पारितोषिक असेल. हो हो बॅट चेस लागले. बॅकवर्ड पॉइंटला बॉल. हो 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 आणि 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 हो इथे मात्र आपण पाहतोय संधी आली होती. आपण पाहतोय पण त्या संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये जे होत झालेलं नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे म्हणून सर, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. आणि तुम्ही पाहताय खरं तर एक संधी इथे एक चान्स आला होता पण त्या चान्स ती संधी मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला मैदानाच्या आतमध्ये संधी सोडणं करता आलं नाही. इथे मात्र राहुल जोंडवाल सेफ पोहोचलाय आणि याबरोबर आपण पाहतोय षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. 62 धावा धावफलकामध्ये आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 27 धावींची गरज. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटचे 12 चेंडू आणि 27 धावेंची गरज. एकच नाव आज क्रीडा रसिकांच्या तोंडासमोर आहे. एकच नाव आज तुम्हाला या ठिकाणी जे ऐकायला मिळेल. आज एकच नावाच्या क्लिप्स तुम्हाला यस लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळतील आणि ते नाव आहे राहुल जोंडवाल. पहिल्या मॅच मध्ये स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक, दुसऱ्या मॅच मध्ये स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक आणि तुम्ही पाहताय 17 चेंडू आणि 57 धावांची खेळी करणारा राहुल जोंडवाल मैदानाच्या आतमध्ये अजूनही संघर्ष करतोय, लढतोय आणि संघाला विजयाच्या दिशेकडे तो घेऊन चाललाय. शेवटचे 12 चेंडू 27 बनवायच्यात. तर बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जवळेगावचा सितारा अर्थात सूरज गायकवाडच्या हातामध्ये बॉल. 12 चेंडू आणि 27 काय होणार. शेवटचे 12 चेंडू ह्या दोन संघांचं पुन्हा एकदा नशीब घडवणार आहेत की कोणत्या संघाचं नशीब घडवणार हे आता आपण पाहणार. 12 चेंडू 27 ची गरज.
हो याच बरोबर डीप लॉंगॉनच्या डोक्यावर इथे मात्र चेंडू खांडून काढलाय. डीप लॉंगॉन षटकार चरण 6 धावा. आता मी नसतो कोणाला बी. फटका असा धुवाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. आले मला हुक्की, तुला देऊ का माझ्या गोलीगत पॅटर्नची बुक्की. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा आपण पाहतोय पूर्णपणे बदललंय. 11 चेंडू शिल्लक आहेत, 21 बनवायच्यात. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. साई छत्रपती 11 दोन्ही संघ आपण पाहतोय. सन्माननीय गणपत शेठ भोसले पाटील आणि शैनेश गणपतराव भोसले यांच्या मालकीचा असणारा हा संघ तुम्ही या ठिकाणी जो पाहत आहे, अगदी जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये ह्या संघाच्या माध्यमातून आहे. तर क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील तितकाच ताकदीत आहे. साई रुद्रा फायटर्स पाथर्डी, राहुल म्हस्के सर आणि कल्याणजी यादव यांच्या मालकीचा हा संघ. सूरज गायकवाड तयार. फुल टॉस बिग ब्लास्ट नो चान्स. चरण लागोपाठचा दुसरा चरण षटकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणी षटकार. दिलात धापक झुपुक वाज 10 बॉल शिल्लक आहेत आणि 15 बनवायच्यात. शुभम शेळके. हो याबरोबर आपण पाहतो बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क इथे मैदानाच्या आतमध्ये होताना तुम्हाला पाहायला मिळत नाही. डॉट बॉल मैदानावरती आहे. अशा पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथे होणं फार गरजेचं. गोलंदाजावरती बरंच प्रेशर तुम्हाला पाहायला मिळालं. आतापर्यंत सूरज गायकवाडची बॉलिंग तुम्ही पाहिली असेल. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील खूप उल्लेखनीय गोलंदाजी. ह्या मॅचमध्ये देखील पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पेश करणारा हा गोलंदाज होता. पण या अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजाला भरपूर मार पडला आणि त्यानंतर गोलंदाजांवरती जे काही प्रेशर आले, जे काही दडपण आले ना, ते सूरज गायकवाडवरती पूर्णपणे जाणवतंय. हो शॉट क्वालिटी अप्रतिम. बॉल पोहोचलाय पुन्हा एकदा डीप लॉंगॉनला. सामन्यातील हवा काढून टाकणारा हा असेल सुपर डुपर हिट षटकार. आता मी नसतो कोणाला बी. फटका असा धुवाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. आले मला हुक्की, तुला देऊ का माझ्या गोलीगत पॅटर्नची बुक्की. शुभम शेळके इथे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहतोय. आता बोलून झाला दोन्ही बाजूने आग लागली आणि ह्या आगीमध्ये आता प्रतिस्पर्ध्याचं किती नुकसान होणार हे सांगणं मात्र फार कठीण आहे. शेवटचे 8 चेंडू 9 धाव्यांची गरज. 80 धावा धाव फलकावरती ज्या लागल्या गेल्यात. 8 चेंडू आणि अजून 9 बनवायच्यात. पुन्हा एकदा यॉर्कर डिलिव्हरी. या ठिकाणी एक सिंगल जे तुम्हाला पाहायला मिळते. हा दबाव आहे आणि दबावामध्ये आपण पाहतोय आता मिसफील्ड देखील मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 2 धावा मैदानामध्ये पूर्ण 82 धावा. शेवटचे 7 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. शेवटचे 7 चेंडू आहेत, 7 बनवायच्यात. अजूनही नशिबाची साथ खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाली आहे. पण इथून पुढे कोणत्याही क्षणी पारडं चेंज होऊ शकतं, कारण हा क्रिकेट आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. शेवटचा बॉल जोपर्यंत केला जाणार आहे तोपर्यंत खरं तर कोणती टीम जिंकेल हे सांगणं तितकंच कठीण आहे. 7 चेंडू आणि 7ची गरज. सूरज गायकवाड इथे मात्र शुभम शेळकेसाठी. याबरोबर नो बॉल बीमर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. कमरेच्या बरेच उंचीवरती हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. फसला ना हा चेंडू फेकताना आणि हा गेला नो बॉल. हॉटेल साई छत्र लोणीचे प्रोप्रायटर श्री गणपत शेठ भोसले पाटील यांच्याकडून 11 येऊन टाक. 7 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. नो बॉल आणि त्यावरती आता पाहायला मिळेल तुम्हाला फ्री हिट. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलंय हा स्ट्रोक थोडासा फसलाय. बॅटची एज इथे मात्र जी लागली आहे. त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होती. धावफलक एका धावेने पुढे पोहोचते. स्कोरबोर्डमध्ये छोटासा बदलाव. 85 धावा धावफलकामध्ये आल्यात. षटक देखील मैदानाच्या आतमध्ये
संपले गेले. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 5 संपते. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावेंची शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 4 धावेंची गरज. राहुल जोंधवाल 18 चेंडू आणि 58 धावा बनवणारा हा फलंदाज. फुलटॉस बॉल त्याला मात्र हलक्या हाताने ग्लान्स केलंय. अगदी दुर्बलनं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एक धाव येणार आहे. धावफलकामध्ये पुढे एकदा बदलाव होतोय. स्कोर कार्डमध्ये आपण पाहिले 86 धावा धावफलकामध्ये आल्यात. 5 चेंडू शिल्लक आणि 3 धावेंची गरज. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धावेंची गरज विजयासाठी. हलक्या भाव पुढे एकदा शुभम फक्त चेंडू स्टेअर केलाय, दिशा दिली आहे. पुढे एकदा 1 धाव या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. सामन्यामध्ये इथे थोडीशी औपचारिकता शिल्लक आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत, 2 बनवायच्यात आणि इथे तुम्ही पाहताय खरं तर ही मॅच बॉलिंग करणाऱ्या टीमला इथे जिंकायची असेल ना तर ह्या 2 फलंदाजांना इथे काही चेंडू शिल्लक आहेत त्यामध्ये नक्कीच तुम्हाला बात करावी लागेल, कारण 4 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही 2 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा फुल ऑफ लेंथ यॉर्कर डिलिव्हरी आपण पाहिली हलक्या हाताने. पुन्हा एकदा सूझबूझ भर क्रिकेट इथे तुम्हाला तंत्रशुद्ध क्रिकेट काय असतं ना ह्या 2 फलंदाजांकडे पाहता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच लक्षात येईल. जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज आहे आणि ह्याबरोबर इथे आपण पाहतोय विनिंग मोमेंट आणि ह्या ठिकाणी आपण पाहतोय श्री साई छत्रपती लोणी हा संघ मात्र ह्या मॅच मध्ये इथे मात्र जिंकताना आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय गणपत शेठ भोसले आणि शैलेश भोसले पाटील ह्या दोन्ही टीम ओनरचं देखील या ठिकाणी स्वागत. जबरदस्त बॅटिंग इथे तुम्हाला राहुल जोंधवालची जी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा अर्धशतक लागोपाठचं 2रं अर्धशतक आणि लागोपाठ 2ऱ्यांदा मॅन ऑफ द मॅच मिळणारा खेळाडू अर्थात राहुल जोंधवाल.